नाशिकमध्ये उमेदवार कोण असणार याचा फैसला महायुतीला अद्यापही करता आलेला नाही। एकीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे उमेदवारीसाठी जंग पछाडताना दिसतात, दुसरीकडे भुजबळांना उमेदवारी मिळाली तर पूर्ण राज्यात महायुतीला विरोध करू असा इशारा मराठा समाजाने दिलाय। नाशिक लोकसभा शिंदेंची शिवसेना लढवणार की राष्ट्रवादी? विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार की छगन भुजबळ मैदानात उतरणार? हा गुंता 2 आठवड्यांपासून सुटण्याचं नाव घेत नाही। अशातच छगन भुजबळांच्या संभाव्य उमेदवारीवरून मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली। भुजबळांना उमेदवारी दिल्यास 48 मतदारसंघात महायुतीला विरोध करू असा इशारा देण्यात आलाय। तुम्हाला जर मराठा समाजाविषयी कळवळा असेल तर तुम्ही भुजबळांना उमेदवारी देऊ नका, अन्यथा महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना याचे परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम तुम्हाला परवडणारे नसतील। छगन भुजबळांना नाशिकमधून जर तिकीट दिलं तर मी स्वतः उमेदवारी करणार आहे। मी पहिले स्पष्ट केलेलं आहे की छगन भुजबळ जर लढले तर मी स्वतः निवडणूक लढेल या ठिकाणाहून। त्याच्यामुळं आम्ही उलट सांगतोय की त्यांना उमेदवारी देऊ नका। जर मला तशी इच्छा असती तर मी म्हटलं असं भुजबळांना उमेदवारी द्या, मला निवडणूक लढता येईल, पण आमच्या डोक्यात ते राजकीय किडे नाहीत, लक्षात घ्या। जर भुजबळ लढले तर 100% लढणार ना, का लढायचं नाही? मग आम्ही समाजाचा उमेदवार देऊ आणि भुजबळ या महायुतीला त्यांची ताकद पण दाखवून देऊ। खासदार हेमंत गोडसे नाशिकच्या उमेदवारीसाठी जंग पछाडताय आणि यासाठी आतापर्यंत त्यांनी 3 वेळा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठलं, परंतु एकनाथ शिंदेंकडून त्यांना दिलासा मिळू शकलेला नाही। त्यामुळे खासदार हेमंत गोडसेंनी प्रचारात आणखी एक पाऊल पुढे टाकलंय। गेल्या 10 वर्षात केलेलं काम मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहवाल तयार करण्यात आला असून तो घरोघरी पाठवला जाणार आहे। मला असं वाटतं का ह्या जागेचा अद्याप अंतिम घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही आणि ती लवकरच त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं। छगन भुजबळांना आता उमेदवारी जर समजा त्यांची निश्चित झाली आणि तुम्हाला जर का त्यांचं काम तुम्हाला करायला लावलं मुख्यमंत्र्यांनी, तर तुमची तयारी असेल का? आता मुद्दा असा आहे का मला मिळाली तर त्यांना काम करायचं, त्यांना मिळाली तर मला काम कदाचित करावं लागेल। नाशिकची ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेना त्या ठिकाणी ती लढणार आहे। हेमंत गोडसे साहेबांनी त्यांचा मागच्या 2 टर्मला पराभव केला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा जो कार्यकर्ता आहे तो त्यांचा प्रचाराला पुढे येईल असं मला वाटत नाही। आता तरी हेमंत गोडसे हेच त्या ठिकाणी उमेदवार असतील, फक्त त्याची औपचारिकता आहे। उमेदवारी हा जाहीर करण्याचा अधिकार जो आहे माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा असेल, ते त्या ठिकाणी ते उमेदवाराचे नाव जाहीर करतील। छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे देशपातळीवरील नेते आहेत। ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातील वादंगानंतर ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी एकवटलाय। त्यामुळेच नाशिकच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळांचं नाव पुढे करून भाजपाकडून दुहेरी चाल खेळल्याचं बोललं जात आहे। या माध्यमातून भाजपनं एकीकडे साताऱ्याची जागा राखली आहे तर दुसरीकडे नाशिकमध्ये भुजबळांचं नाव पुढे करून ओबीसी समाजालाही आपलंसं करण्याचा प्रयत्न केला आहे। नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ती स्टँडिंग जागा शिवसेनेची महायुतीच्या माध्यमातून आहे आणि म्हणून नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला ती जागा मिळाली पाहिजे हा दावा आमचा कायम आहे। छगन भुजबळांनी कर्ज फेड देखील केलेली आहे, त्याच दृष्टीने छगन भुजबळांनी भरलेत आणि त्या दृष्टीने त्यांनी आता पावलं उचललेली आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली, काय वाटते? नाही, मला वाटतं की या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे महायुतीमध्ये। कारण नाशिकमध्ये हेमंत गोडसे साहेब आमचे विद्यमान खासदार आहेत, तिथले आमदार पक्षाचे असतील, तिथले पालकमंत्री आमचे असतील, या सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आग्रह धरलेला आहे की नाशिकची जागा ही आम्हालाच मिळाली पाहिजे। प्रकर्षाने त्या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांकडे मांडू, परंतु निर्णय हा हे 3 जण एकत्र बसून घेतील आणि निर्णय घेताना मी एवढंच सांगेन आपल्याला सगळ्याच जागांच्या बाबतीत निर्णय घेताना कुठेही नाराजी कुणाची राहणार नाही आणि सन्मानजनक तो निर्णय असेल एवढं मी आपल्याला खात्रीने सांगेन। महाराष्ट्रात लोकसभेसाठी भाजपनं माधव फॉर्म्युला पुढे आणलाय। अर्थातच यामध्ये माळी, धनगर आणि वंजारी या समाजाला जाणीवपूर्वक पुढे आणण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळेच नाशिकमधून छगन भुजबळांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। पण दुसरीकडे मराठा समाज भुजबळांविरोधात भूमिका घ्यायचं ठरवतोय। त्यामुळे भाजपा छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।